नमस्कार मित्रांनो, आजचा थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे. तर आजचा व्हिडिओ होणार आहे एस-एस-सी जी-डी भरती 2026च्या महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटसाठी. कारण माझं डॉक्युमेंटेशन झालं होतं, पण मी मेडिकलमध्ये फेल झालो. तर मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगणार आहे की काय काय डॉक्युमेंट लागणार आहे. आता काही लोक म्हणतील की मेडिकल राहिलं आणि डॉक्युमेंट कसं काय झालं. तर 2024मध्ये मेडिकल आणि डॉक्युमेंटेशन आणि ग्राउंड सर्व सोबतच होतं. त्याच्यामुळे मी त्या भरतीची गोष्ट करत आहे भावांनो. तर मी जे डॉक्युमेंट सांगणार आहे भावांनो तुम्हाला, ते तुमच्याजवळ असणे अत्यावश्यक आहे. नाहीतर तुम्हाला भरती प्रक्रियेच्या बाहेर करू शकतात ते. जर तुमच्याजवळ त्याच्यातला एक बी डॉक्युमेंट नसला किंवा नाव चुकीचं असलं त्या डॉक्युमेंटवर किंवा काही खोडतोड असली किंवा काही मिसमॅच असलं तर तर मी तुम्हाला सांगणार आहे भावांनो, ते तुम्ही सर्वांनी बरोबर ऐका. आणि जर तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही मला प्रत्यक्षात कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज पण करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. माझा पर्सनल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. तर तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि बेल आयकन दाबा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण माहीत पडेल की कोणते कोणते डॉक्युमेंट भरतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. तर कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि आपल्या या चॅनलवर कोणत्याही प्रकारची खोटी माहिती मी कधीच देणार नाही. म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर आपल्या या चॅनलवर जर समजा खोटी माहिती टाकण्यात आली तर तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि जे थंबनेलमध्ये आहे मी त्याचीच गोष्ट करणार, फक्त थंबनेल व्यतिरिक्त दुसरी कोणती गोष्ट करणार नाही. कधी दुसरा म्हणजे कधी खोटा व्हिडिओ बनवणार नाही की भरती निघली नाही तरी कोणती भरती निघली, असे असे काहीच खोटे व्हिडिओ बनवणार नाही व्हायरल होण्यासाठी आणि सबस्क्रायबर जोडण्यासाठी. कारण की माझा कंटेंट फक्त एकदम 100% खरा कंटेंट राहणार आहे. कधी पण मी जे व्हिडिओ टाकणार आहे ते एकदम ऑथेंटिक टाकणार आहे. कधीच खोटी माहिती देणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून घ्या. म्हणजे समोर येऊन तुम्हाला जर मी कोणता इम्पॉर्टंट व्हिडिओ टाकला तर तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळून जाईल. मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, एस-एस-सी जी-डीमध्ये माझ्यासोबत घडलेल्या 2024मधल्या काही गोष्टी तुम्ही त्याच्यावरून तुम्ही शिका आणि समजून घ्या की कोणते कोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत. जर तुमच्याजवळ ते डॉक्युमेंट नसतील तर काढून घ्या. आताच काढून घ्या. तसे तर आता 31 तारखेच्या अगोदरचे, कारण की 31 तारखेपर्यंत फॉर्म भरणं चालतात एस-एस-सी जी-डीचे. त्याच्या अगोदरचे फॉर्म भरायच्या अगोदर डॉक्युमेंट तुमच्याजवळ असायला पाहिजे होते ते. पण समजा जर तुम्ही आता बी पण काढले नसतील तर काढून घ्या. कसं आहे, तिथं गेल्यावर काही तुम्ही सांगू शकता त्यांना की लेट झालं किंवा ते आमच्या इकडे आचारसंहिता चालू होत्या त्याच्यामुळे लेट झालं. आणि जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्याच्यामध्ये काटलं पण डॉक्युमेंटमध्ये, तर तुम्ही कोर्टमध्ये केस करू शकता. पण जे तुमच्याजवळ सध्या जुनं डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे. कारण की तुम्ही जर तेव्हाच वेळेवर काढसाल तर तेव्हा तर आपल्या इकडे ना कोणतं इलेक्शन असणार ना काही आचारसंहिता असणार. म्हणजे तुम्हाला सांगायला पण काही राहणार नाही. जर तुम्हाला जर समजा डॉक्युमेंटमध्ये काटलं आणि कोर्टमध्ये जायचं काम पडलं तर कसं आहे, 99% कोर्ट मुलांकडून डिसिजन देत असते भावांनो. आपल्या इकडले मुलं कोर्ट केस करत नाहीत, पण यूपी आणि बिहारची मुलं खूप कोर्ट केस करतात. एस-एस-सी च्या कोणती पण एक्झाम असो त्याच्यावर. कारण की त्यांच्या इकडे कसं आहे, कॉम्पिटिशन खूप असते आणि त्यांना माहीत आहे यंदा जर जमलं नाही आपलं तर पुढच्या बारीनं काहीतरी कठीण जाऊ शकते. म्हणून ते केस करतात. आपल्या इकडले पोरं तसे नाही आहेत भावांनो. आपल्या इकडे पोरांना जास्त माहिती पण नाही आहे. पण मी एस-एस-सीचा खूप दिवस झाले अभ्यास करत आहोत. त्याच्यामुळं मी डेली कनेक्ट असतो या अशा गोष्टी सोबत. म्हणून मला माहीत आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमच्याजवळ या चालू वर्षाची सेंट्रल कास्ट असायला पाहिजे. ओबीसी जर असाल तर, एस-सी एस-टी जर असाल तर जुन्या कास्ट पण चालतात. आणि ओबीसीला नॉन क्रिमी लेयर पण जरुरी असते. नॉन क्रिमी लेयर जेव्हापासून काढता मित्रांनो तेव्हापासून त्याची व्हॅलिडिटी 3 वर्ष असते. समजा जर तुम्ही 2024ला काढेल असतील तर 24, 25, 26 3 वर्ष चालणार आहे ते. त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाही. म्हणून जर तुमच्या जवळ जुनं नॉन क्रिमी लेयर असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की तेच चालून जाईल तर ते चालणार नाही मित्रांनो. तुम्हाला नवीन नॉन क्रिमी लेयर काढावं लागेल. तसेच कास्ट 2 असतात मित्रांनो. एक सेंट्रल कास्ट असते आणि एक राज्याची कास्ट असते. तुमच्याजवळ जर फक्त सेंट्रल कास्ट असेल तर तिथं सेंट्रल कास्टच न्यावं लागते. कारण की कसं आहे, तिथं राज्याची कास्ट चालत नाही आहे काही. कारण की आपल्या इकडे कसं आहे, खूप जण सेंट्रलमध्ये ओबीसी असतात आणि राज्यात एन-टी
NTB असे काही काही आपल्या इकडे ग्रुप आहेत, ते सेंट्रलमध्ये नाही आहेत, फक्त ते राज्यातच काम करतात. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमच्याजवळ सेंट्रल कास्ट असणे आवश्यक आहे. सेंट्रल कास्ट हे 3 पानांची असते आणि राज्याची कास्ट एकाच पानाची असते. त्याच्यावर भारत सरकार लिहिलेलं असते सेंट्रल कास्टवर, आणि राज्याच्या कास्टवर स्टेट गव्हर्नमेंट लिहिलेलं असते. तर तुम्हाला सेंट्रल कास्ट असणे हे अत्यावश्यक आहे. कारण की जर तुमच्याजवळ सेंट्रल कास्ट नसेल आणि तुमची जर वय 23 वर्षाच्या पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला ते OBC मध्ये न टाकता ओपनमध्ये काउंट करून घेतील. ते पण ठीक आहे, पण जर तुमची वय 23 पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ते भरती प्रक्रियेतून डायरेक्ट बाद करणार आहेत मित्रांनो. कारण की ओपनची वय फक्त 23 वर्ष आहे आणि OBCची वय 26 वर्ष आहे. SC STची वय 28 वर्ष आहे. तर तुम्हाला ते भरती प्रक्रियेतून बाद करतील. म्हणून तुम्ही नसेल तर आता पण काढून घ्या. आणि ज्यांची हे पहिली भरती आहे त्यांना, बहुतेक मुलांना माहीत नसते की सेंट्रल कास्ट काय आहे. त्यांनी मला पर्सनलमध्ये मेसेज जर केला समजा, तर मी त्यांना माहिती देईल सेंट्रल कास्ट कुठून निघते, कसं निघते, त्याच्यासाठी काय प्रक्रिया असतात. तुमच्याजवळ जर नसेल तर, आणि सर्वात महत्त्वाचं EWSचं सर्टिफिकेट बी तुम्ही यंदा चालू वर्षाचं काढून घ्या. नसेल तर आताच काढून घ्या. कारण की चालू वर्षाचं जर नसेल आणि तिथे जर तुम्ही नेमकंच काढून घेऊन गेले तर ते चालणार नाही मित्रांनो. तसं क्रुशियल डेट 31 डिसेंबरच्या अगोदरचे डॉक्युमेंट पाहिजे होते सर्व. जर काही मुलांनी विचार केला असेल, आता आपण फॉर्म भरून 12वीचे पेपर देऊ, काही मुलांचं असते असं, आणि 10वीचे पेपर देऊ. म्हणजे काही पहिले 10वी केलेली नसते आणि त्यांना अभ्यास करायचा असते, तर ते या भरतीत कामाचं नाही मित्रांनो. कारण की त्यांनी सर्व डॉक्युमेंट 31 डिसेंबरच्या अगोदरचे मागलेले आहेत. जरी या भरतीची प्रक्रिया पुढच्या वर्षी होणार आहे, तरी त्यांनी डॉक्युमेंट या वर्षाचेच मागलेले आहेत. आणि हा नियम त्यांचा आजपासून नाही आहे मित्रांनो, खूप जुना हे आहे हा नियम त्यांचा. तर तुम्हाला सांगतो मी, आता तुम्हाला दुसरा डॉक्युमेंट सांगणार आहे, डोमेसाईल खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. डोमेसाईल जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला ते काढायला पण 3-4 दिवस टाईम देतात. पण तिथं टाईम तो कसा देतात, तुम्ही घरी जाऊन घेऊन या. नवीन काढू नका म्हणतात ते, नवीन चालत नाही. त्याच्यासाठी तुम्ही डोमेसाईल नसेल तर आजच काढून घ्या. डोमेसाईल नंतर तुमचं महत्त्वाचं आहे 10वीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. त्याच्यावर नाव मिसमॅच नसायला पाहिजे. जे तुम्ही फॉर्मवर नाव टाकलेलं आहे मित्रांनो, तेच 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असायला पाहिजेत. किंवा तुम्ही हायर एज्युकेशन टाकेलं आहे, ती सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथे घेऊन जावं लागतील. त्याच्यासाठी मी सांगतो मित्रांनो, कधी पण 10वीची भरती असली तर 10वीवरच फॉर्म भरत जा. जास्त हायर एज्युकेशन टाकायचा काही फायदा नसते होत मित्रांनो. त्याच्यात कसं आहे, ते फालतू आपल्याला तिथं ते डॉक्युमेंट मागावं लागतात. एखाद्या डॉक्युमेंटमध्ये आपलं नाव मिसमॅच असते. आता माझ्याच मी सांगतो मित्रांनो, आपल्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आईचं नाव वेगळं आहे थोडं. आपल्या इकडे बाई लावतात ना, ते बाई आहे. आणि 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटमध्ये बाई नाही आहे. त्याच्यामुळे मी कुठं पण 10वीचंच बोर्ड सर्टिफिकेट लावतो. मागे CISF फायरमॅनच्या भरतीमधले एक इन्सिडंट सांगतो तुम्हाला. गेलो होतो आणि तिथं त्या भरतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे नाव 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरचं आणि 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरचं सेम असायला पाहिजे. त्यांनी मला तिथं तो क्लिअर करायला सांगितलं आहे. आणि त्यांनी मला सांगितलं आहे, जेव्हा मेडिकल होईल तेव्हा या डॉक्युमेंटवरचं हे नाव क्लिअर असायला पाहिजे, नाहीतर आम्ही तुम्हाला भरती परीक्षेतून बाद करू. म्हणून मी ते करून घेणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला पण सांगतो, तुमच्या जर असं डॉक्युमेंटमध्ये काही नाव वेगळं असेल तर तुम्ही ते आजच क्लिअर करून घ्या. कारण की कसं आहे, ते वेळेवर होत नाही मित्रांनो. आणि वेळेवर तुम्हाला ते तिथं मग बाद करून टाकतात भरती प्रक्रियेतून. आणि तुमच्या आधार कार्डवर पण नाव मिसमॅच नसायला पाहिजे मित्रांनो. आधार कार्डवर जसं तुम्ही फॉर्मवर नाव टाकलेलं आहे तसंच नाव असायला पाहिजे. म्हणजे आपल्या इकडे सरळ नाव असते, तसं नाव असलं तरी चालते. आणि जे फॉर्मवर नाव आहे ते तुम्ही बोर्ड सर्टिफिकेटवर जसं नाव आहे तसं भरायला पाहिजे होतं मित्रांनो. कारण की तिथं बोर्ड सर्टिफिकेटशी मॅच करतात सर्व डिटेल्स, जन्मतारीख वगैरे. तर तुमचं ते सर्व तिथं बोर्ड सर्टिफिकेटशी मॅच व्हायला पाहिजे. हे सर्व डॉक्युमेंट सर्वात मेन आहे सेंट्रल कास्ट. हे जर तुमच्याजवळ नसेल आणि तुम्ही जर 23 वर्षाच्या वर जर असाल, तर तुम्ही 100% भरती प्रक्रियेतून बाद होणार मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, सेंट्रल कास्ट काढलं नसेल तर आजच काढून घ्या. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन कोर्टमध्ये केस टाकता येईल. जर तुम्हाला त्यांनी बाद केला तर भरती प्रक्रियेतून. जर नसलं, आता जर समजा तुमच्याजवळ 31 तारखेच्या अगोदरचं काढलेलं असेल आणि 3 एप्रिलच्या म्हणजे 30 मार्चच्या नंतरचं पाहिजे. 30 मार्चच्या नंतर आणि 31 डिसेंबरच्या मधातलं, या चालू वर्षातलं ते जे आपलं फायनान्शियल इयर असते मित्रांनो, त्याच्यामधलं तुम्हाला ते सेंट्रल कास्ट पाहिजेत.
जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा मेसेज करून WhatsAppवर माहिती घेऊ शकता. मी 100% सांगेन मित्रांनो तुम्हाला, कारण की माझं डॉक्युमेंटेशन झालेलं होतं. मी मेडिकलमध्ये कटलेलो होतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट क्लिअर ठेवता मित्रांनो. हे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसले तर तुम्ही कितीही अभ्यास केला तर तुम्ही फेल होणार आणि तुमची मेहनत वाया जाणार आहे. म्हणून या सर्व डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर ठेवा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे हे पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.